श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 5 गुण आणि दुसरे 5 गुण असे मिळून एकूण 10 गुण किंवा 8 गुण मिळू शकतात, याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। आज 12वीचा गणिताचा पेपर झालेला आहे, बोर्डाचा पेपर झालेला आहे। तुम्हाला कसा गेला कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। 12वीचा जो गणिताचा पेपर होता तो एकूण 8 पेजेस होते। याच्यामध्ये जवळपास 4 सेक्शन होते। याच्यातले जवळपास भरपूर प्रश्न आपण दिलेल्या कोर्समध्ये होते, त्यामुळे आता देखील तुम्ही कोर्स बाय केला नसेल, जर तुम्ही नवीन असताल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपलं नाना फाउंडेशन एक ऍप आहे। त्या ठिकाणी 10वी 12वी 10वीचे सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स या सर्वांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सरावासाठी तुम्हाला मिळतील आणि IMP प्रश्न प्रत्येक विषयाचे मिळतील किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा। भरपूर मुलांचे अभिप्राय येत आहेत, 12वी गणिताचा पेपर झालेला आहे, त्यांना सोपा गेलेला आहे। तुम्ही आता शेवटचा पेपर राहिलेला आहे बायोलॉजी, तो देखील चांगला घालवण्यासाठी तुम्ही नक्की कोर्स खरेदी करा। अंत भला तो सब भला, म्हणून फटाफट कोर्स खरेदी करा। तर 12वी गणिताचा पेपर आपल्या मुलांना ज्यांनी कोर्स घेतलाय त्यांना सोपा गेलेला आहे। तर आता बोर्डाकडून सवलतीचे गुण कोणते मिळणार आहेत याबाबत तुम्हाला मी माहिती सांगतो। तर बघा, बोर्डाकडून दरवर्षी ग्रेस मार्क दिले जातात। कला, क्रीडा या क्षेत्रात जे विद्यार्थी सहभाग घेतात त्यांना 5 गुण हे सवलतीचे दिले जातात। त्याबाबत आता एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे। या सवलतीचे गुण प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळा आणि कॉलेज यांना 10 मार्च पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। तुम्ही जर स्पोर्ट्स कोट्यातून, कॉलेजमधून किंवा शाळेतून सहभाग केला असेल तरी तुम्हाला देखील याचे मार्क्स मिळतात। आणि दुसरे 5 गुण हे कसे मिळणार आहेत, सवलतीचे 5 गुण, तुमच्या हक्काचे 5 गुण हे तुम्हाला मी सांगत आहे। या ठिकाणी जर तुम्ही निरक्षर व्यक्तींना साक्षर केल्यास तुम्हाला 5 गुण मिळू शकतात। बोर्डाकडे अशा प्रकारचा प्रस्ताव आता मंत्रिमंडळाकडे पाठवलेला आहे। याच्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे, लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो। यामध्ये तुम्हाला निरक्षर व्यक्तींना 5 शिकवायचं आहे आणि त्यांना साक्षर करायचंय। जर तुम्ही 3 निरक्षर व्यक्तींना साक्षर केलं तर तुम्हाला 3 गुण, अशा प्रकारे क्रमाने 1 निरक्षर 1 गुण, 5 व्यक्तींना साक्षर केलं तर 5 गुण मिळतील। असे मिळून तुम्हाला बोर्डाचे चांगले गुण मिळणार आहेत। आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे। व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावा चांगल्या मार्कांनी। नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा, फटाफट बायोलॉजीचा कोर्स विकत घ्या, सोपा जाईल, 100% तुमचा चांगला निकाल लागू दे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे। IMP प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला नाना फाउंडेशन ऍपवर भेटतील किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।